काय गंमत आपण ऐका. गंमत दोन अशा आहेत, दोन गोष्टी अशा आहेत की संत स्वतःची कधी जाहिरात करत नाहीत. लक्षात, संत कधी स्वतःची जाहिरात करत नाहीत. बडा बडोई न कहे न करे कोही बोल, हिरा मुख से न कहे लाख हमारा मोल. जवाहिरीच्या तबकडीमध्ये असलेला हिरा गिरायकाला स्वतःच्या तोंडाने कधी सांगत नाही की माझी किंमत 1.5 लाख रुपये. असा हिरा कधी सांगत नाही. सोनारच्या दुकानातलं सोनं तुम्हाला असं कधी सांगत नाही की माझी किंमत 33,000 रुपये तोळा आहे. चांदी कधी सांगत नाही की मी अमुक किमतीची आहे. रामकृष्ण हरी असं चांदी कधी सांगत नाही. मोठी माणसं स्वतःचं प्रदर्शन कधी करत नाही. बारक्या माणसांना स्वतःचं प्रदर्शन करण्याची भयंकर हौस असते. त्याला म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट फार. हिंदीमध्ये अशी म्हण आहे, आध जल गगरी झलकत जाय, अशी म्हण आहे. आध जल गगरी झलकत जाय म्हणजे पूर्ण भरलेली घागर पाण्यानं कधीही आवाज करत नाही. ती घागर जर निम्मी भरली आणि काकेत घेतली तर खळखळ केल्याशिवाय घरापर्यंत जात नाही. बरं, ज्यांना ज्ञान कमी आहे, ज्यांना विद्या कमी आहे, ज्यांचं वय कमी आहे, ज्यांचं तप कमी आहे, ती माणसं स्वतःच्या फुशारक्या जास्त माणसात. मोठी माणसं अशी समुद्रासारखी धीर गंभीर असतात. समुद्राच्या स्वरूपामध्ये मिळणारा एक छोटासा ओढा, त्या ओढ्यानं समुद्राला विचारलं, काव म्हणले तुम्ही मोठे आहात का मी मोठा आहे सांगा. समुद्राच्या लक्षात आल्याला अहंकार निर्माण झालाय. समुद्र बाबा म्हणला, सगळे लोक मला मोठे म्हणतात, मला काही सांगता येत नाही, तुझं काय म्हणणं आहे. ते म्हणले, माझं म्हणणं नाही, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. तुम्हाला जग सगळं मोठं म्हणत असेल, पण आपल्या दोघांमध्ये आपण मोठं कोण आहे सांगा. समुद्राच्या लक्षात आलं याला मोठं म्हणून घ्यायचंय. ते म्हणले, बाबा मला असं वाटतं की तू मोठा आहेस. आता ओढ्याचं समाधान व्हावं का नाही. त्यानं परत विचारलं समुद्राला, मी कसा मोठा सांगा. समुद्र म्हणला, असं काय तुझ्या कल्पनेपर्यंत सांगितलं, मी कसं तू मोठा आहेस, तूच जरा समजावून सांग की तू कसा मोठा आहेस. मग त्याने सांगितलं, ऐका मी सांगतो तुम्हाला मी कसा मोठा आहे. त्यानं विचारलं, पाणी तुमच्यात जास्त आहे का माझ्यात जास्त आहे. म्हणले, अर्थात माझ्यात जास्त आहे. गोष्ट खरी आहे, पण आता कीर्तनातल्या लोकांना जर तहान लागली तर तुमचं पाणी उपयुक्त आहे का माझं पाणी उपयुक्त आहे. समुद्र म्हणला, अगदी बरोबर आहे, तुझं पाणी उपयुक्त आहे, माझं पाणी उपयोगाचं नाही. अर्थात तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, ते पाणी जगाची तहान क्षमवत शकत नाही. मी थोडा जरी असलो तरी जगाची तहान भागवू शकतो, पण मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. समुद्र म्हणला, ठीक आहे, चालू महिना कोणता आहे. म्हणले, ऑक्टोबर महिना आहे. असं कर, तू हीच गोष्ट जानेवारीमध्ये सांग, मग मी तुझं ऐकतो. आता लक्षात ठेव.